विद्यार्थी मित्रांनो, पवन वाघ अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला उपयोजित लेखन या विभागामधील प्रश्न क्रमांक 5 आ या प्रश्नामध्ये आपण एकूण 2 प्रकार शिकलेले आहेत। ते कोणते? पहिला प्रकार शिकला आपण जाहिरात लेखन, त्याच्यानंतर दुसरा प्रकार शिकला तो बातमी लेखन। आज आपल्याला याच उपयोजित लेखनामधला प्रश्न 5 मधले जे 3 कृती असतात त्यातली तिसरी कृती आज आपल्याला शिकायची आहे। त्या कृतीचं नाव आहे कथालेखन। आता कथालेखन करत असताना कोणकोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात आणि कोणकोणत्या गोष्टीचा आपल्याला अवलंब करून आपली आकर्षक कथा आपण कशा पद्धतीने तयार करू शकतो हे आपल्याला काय करायचं आज या कथा लेखनाच्या माध्यमातून आज आपल्याला शिकायचं आहे। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर आमचे पूर्वीचे व्हिडिओ जर बघितले नसाल तर आपल्या पवन वाघ अकॅडमी यूट्यूब चॅनल आणि PWA लाईव्ह या दोन्ही यूट्यूब चॅनलवरती संपूर्ण अभ्यासक्रम उपलब्ध आहे। त्याचबरोबर जर आपण पवन वाघ अकॅडमी या नावाचा ॲप्लिकेशन जर तुम्ही डाउनलोड केला नसाल तर प्ले स्टोरवर जाऊन ते पवन वाघ अकॅडमी यूट्यूब चॅनल पवन वाघ अकॅडमी हे ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून त्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला सर्व अभ्यासक्रम मिळेल। ते डाउनलोड करून घ्या आणि आपल्या मित्रांना सुद्धा ते डाउनलोड करायला सांगा, जेणेकरून तुम्हाला काय होईल, भरपूर फायदा होईल। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज कथा लेखनाला सुरुवात करूया। कथा लेखन करत असताना ज्या महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या गोष्टी आज आपल्याला सुरुवातीला काय करायचे, शिकायचे। मग त्यातली पहिली गोष्ट बघा, उत्तम कथालेखन करण्यासाठी खालील महत्त्वाच्या बाबी पहा। म्हणजे ह्या ज्या सर्व बाबी आहेत कथालेखन करत असताना या सर्व बाबींचा आपल्याला काय करावा लागतो, विचार करावा लागतो। जर आपण या सर्व बाबींचा जर विचार केला तर आपली कथा ही उत्तम प्रकारे आणि आकर्षक पद्धतीची होऊ शकते। म्हणून आपण कथा लिहित असताना या एवढ्या गोष्टींचा आपल्याला काय करावा लागतो, विचार करावा लागतो। तर बघा, याच्यामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मुद्दे कोणकोणते आहेत त्याचा आपण इकडेच आढावा घेऊ। ते कोणता? पहिला आहे शीर्षक, त्याचबरोबर कथाबीज, त्याचबरोबर घटना, प्रसंग व स्थळ, त्याचबरोबर पात्रे, त्यानंतर पात्रांचा स्वरूप, पात्रांतील संवाद कसा असतो, विषयानुसार भाषा कशी असायला पाहिजे, त्या कथेचा समारोप आणि शेवट कसा असायला पाहिजे, त्यानंतर त्या कथेला तात्पर्य काय असायला पाहिजे। या सर्व गोष्टी जर तुमच्या कथेमध्ये जर येत असेल तर तुमची कथा ही आकर्षक बनू शकते। म्हणून या सर्व गोष्टीचा आपल्याला या कथेमध्ये काय करायचं आहे, उपयोग करायचा आहे, जेणेकरून आपली कथा ही काय होईल, एकदम आकर्षक पद्धतीचे तयार होईल। त्याचबरोबर बघा, हे सुद्धा मुद्दे काय आहेत, महत्वाचे आहे। काय? कथेला पहिला मुद्दा बघा, कथेला योग्य शीर्षक द्यावे। कथेला योग्य शीर्षक द्यावं लागते। आता तुमची कथा कोणत्याही प्रकारची असतो, म्हणजे कथा बीजानुसार तुमची काय असावी लागते, कथा असावी लागते। मग आपण हे मुद्दे शिकणारच आहोत, हे मुद्द्याचा अभ्यास करणारच आहोत। त्याचबरोबर आपण या मुद्द्याचाही विचार करूया। कथेला योग्य शीर्षक, जर तुमची शीर्षक जर योग्य असेल, तुमच्या कथेला जर शीर्षक हे आकर्षक पद्धतीचा असेल तर तुमची कथा ही एकदम चांगल्या पद्धतीची, वाचकांसाठी तुमची कथा ती एकदम उपयुक्त ठरेल। ते वाचक त्याला वाचक त्या गोष्टीसाठी प्रवृत्त होतील, ते कथा वाचण्यासाठी काय होईल, प्रवृत्त होईल।
म्हणून तुमची कथा ही काय पाहिजे, आकर्षक पाहिजे. तुमच्या कथेचं शीर्षक हे योग्य पाहिजे. त्याच नंतर कथेचा शीर्षक सुविचार किंवा मन असावे असे बंधन नाही. मग तुमचा कथेला शीर्षक देत असताना असं नाही की त्या कथेला शीर्षक जो आहे ती एखादी म्हणीच असावी, एखादी सुविचारच असावा असं नाही. मग आपण भरपूर पद्धतीने अति तेथे माती घेतो ना. अति तेथे माती ही कथेचा शीर्षक घेतो. त्याचबरोबर सुविचार जर घेतला तर भरपूर असे काही सुविचार आहेत, म्हणी आहेत, ते आपण काय करू शकतो, कथेला शीर्षक म्हणून घेतो. पण असं नाही की तुमच्या कथेला शीर्षक ही फक्त सुविचार आणि म्हणीचा असावाच काही नाही. आपण कोणती घेऊ शकतो, कमीत कमी 6 अक्षरापर्यंत तुम्ही काय करू शकता, कथेला शीर्षक देऊ शकता. मग त्याच्यामध्ये चतुर कावळा आहे, आळशी ससा आहे ना. अशा विविध कथेचा शीर्षक आपण काय करू शकतो, घेऊ शकतो. त्यानंतर समोरचा मुद्दा बघा, कथा ही नेहमी भूतकाळातच लिहावी. कथा कशामध्ये लिहावी, नेहमी भूतकाळामध्येच लिहावी, जेणेकरून आपली कथा ही घडून गेलेली असते. कथा म्हणजे घटनांचा जो घटना असते, घडलेल्या घटनांचा आपण काय करतो, त्याच्यामध्ये जी घटना घडली तीच घटना आपण मुद्देसूद पद्धतीने लिहितो. किंवा एखादी जी पूर्वीची कथा आहे, ती कथा जी आहे ती कथा आपण काय करतो, जर लिहित असतो तर ती कथा भूतकाळामध्येच असते. म्हणून कथा नेमकी नेहमी हे भूतकाळामध्येच लिहावी, जेणेकरून तुम्हाला ती कथा लिहिण्यामध्ये अडचण येणार नाही. त्याचबरोबर कथेला तात्पर्य असावे. आता तुम्ही एखादी कथा लिहित असाल तर त्या कथेच्या मागं काय तात्पर्य आहे ते माहित पाहिजे. कथेच्या मागं जर तुम्हाला तात्पर्य माहित नसेल तर तुमची ती कथा ही रुचकर वाटणार नाही. प्रत्येक कथेतून समाजाला एखादे संदेश द्यायला पाहिजे. समाजाला आपण त्या कथेतून एक संदेश दिला पाहिजे, अशी आपली कथा असायला पाहिजे. म्हणून कथेला तात्पर्य असावे. त्याचबरोबर कथेला भाषेचा घटनांचा ओघ कालानुक्रमे असणे आवश्यक आहे. कथेला भाषेचा घटनांचा ओघ हे कालानुक्रम असणे आवश्यक आहे. म्हणजे जी घटना आहे ती घटना सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्या घटनेचा जो घटनाक्रम आहे, त्या कथेतला जो घटनाक्रम आहे तो योग्य असायला पाहिजे. योग्य. मग सुरुवातीपासून शेवटपर्यंत ती कथा, त्या कथेमध्ये घडलेल्या घटना हे काय पाहिजे, मुद्देसूद पाहिजे, त्या घटनानुसार हे पाहिजे. त्याचबरोबर कथेचे लेखन हे कथा बीजानुसार असावे. आपण कथा लिहित असताना आपली कथा ही काय असायला पाहिजे, कथा बीजानुसार. आता कथा बीजानुसार म्हणजे काय, कोणकोणती कथा बीज आहेत. कथा बीजानुसार आपली काय असायला पाहिजे, कविता असायला पाहिजे. मग त्यामध्ये तुमची विज्ञान कथा आहे, शौर्य कथा आहे, इतिहास कथा आहे, बालकथा आहे. असे वेगवेगळ्या ज्या कथा आहेत त्या कथानुसार जर विज्ञान कथा असेल तर त्याच्यामध्ये विज्ञानचे शब्द आले पाहिजे. तुमच्या ऐतिहासिक कथा असेल तर ऐतिहासिक घटनांचा त्याच्यामध्ये काय आला पाहिजे, उल्लेख असला पाहिजे. मग आपण काय करू शकतो, ते कथा बीजानुसार आपलं लेखन आहे असं समजू शकतो. त्यानंतर कथेतील पात्र, संवाद, भूमिका यांची भाषा योग्य असावी. बघा, कथेतील पात्र आहेत, त्यामध्ये घडणारे संवाद आहेत, त्यांच्या भूमिका आहेत, यांची भाषा काय असायला पाहिजे, त्या कथेनुसार योग्य असायला पाहिजे, जेणेकरून तुमची कविता ही एकदम आकर्षक, तुमची कथा ही एकदम आकर्षक पद्धतीची तयार होईल. आता एखादी तुमची कथा ग्रामीण भागातील आहे, कुठली आहे, ग्रामीण भागातील,
मग त्या कथेला ग्रामीण भागातीलच शब्द त्या ठिकाणी उपयुक्त पडतात. आता तुम्ही ग्रामीण भागामध्ये आईला माय म्हणतात ना, आणि आपण ग्रामीण कथा लिहितोय आणि त्या ठिकाणी मॉम डॅड असे जर शब्द वापरत असो तर त्या ठिकाणी ती कथा रुचकर वाटणार नाही. म्हणून ज्या ठिकाणची कथा आहे त्या ठिकाणचे जर तुमचे शब्द असेल, त्या तिथली जर भाषा असेल तर ती भाषा एकदम आकर्षक, ती कथा आपण एकदम आकर्षक पद्धतीची बनवू शकतो असं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर योग्य तेथे विरामचिन्ह वापरावे. आता कथेमध्ये ज्या ज्या ठिकाणी तुमची एखादी जर महत्वाचे संदेश असतील किंवा महत्वाचे शब्द असतील, महत्वाचं वाक्य असेल तर तशा ठिकाणी तुम्हाला विरामचिन्हे हे त्या शब्दानुसार त्या वाक्यानुसार वापरावं लागतं. मग तुमची जर विरामचिन्हे योग्य असतील तर तुमची कथा ही एकदम आकर्षक पद्धतीची तयार होऊ शकते. त्याचबरोबर कथा लेखनात वेगळ्या प्रकारची कल्पना किंवा नाविन्यपूर्व कल्पना महत्वाची असते. आता आपली जी कथा आहे, आपल्या कथामध्ये वेगवेगळे कल्पना वापरून आपली जी कथा आपण जर तयार केली तर त्या कथेला आपली ती जी कथा आहे ती एकदम चांगल्या पद्धतीची कथा काय होऊ शकते, तयार होऊ शकते. म्हणून आपल्या कथेमध्ये जर आपण वेगवेगळ्या कल्पना जर वापरल्या तर ती कथा काय होईल, एकदम चांगल्या पद्धतीची तयार होईल असं आपल्याला या मुद्द्यातून सांगता येईल. बघा, आपण जसं हे मुद्दे बघितले, पहिला मुद्दा जो बघितला तो शीर्षक. आता आपलं शीर्षक कसा असायला हवा? शीर्षक उत्कंठा वाढवणार, आकर्षक आणि कमीत कमी शब्द वापरून आशय आणि मूल्य याचा विचार करून शीर्षक ठरवावा. कसा? कथेचा जो शीर्षक आहे तो उत्कंठा वाढवणार, म्हणजे शीर्षक बघितल्यानंतर त्या शीर्षकाच्या बघण्याने वाचक ही पूर्ण कथा वाचण्यासाठी भाग पडेल अशा पद्धतीचा शीर्षक हे आपल्या कथेला असलं पाहिजे. म्हणजेच काय, कथेचा शीर्षक हे उत्कंठा वाढवणार, आकर्षक पद्धतीचं, कमीत कमी शब्द वापरून आणि त्या शीर्षकामध्ये आशय आणि मूल्य यांचा विचार करून आपला तो शीर्षक असायला हवा. त्याचनंतर दुसरा जो आपला मुद्दा आहे कथाबीज. आता कथाबीजामध्ये कथाबीज हा कथेचा प्राण असतो. कथाबीज काय असतो? कथेचा तो प्राण असतो. मग कथेचा विषय कसा आहे, कथेचा विषय कसा आहे हे आपल्या कथाबीजानुसार काय आपल्याला कळतं. आता कथाबीजाचे प्रकार कोणकोणते आहेत? मग त्यात बोधकथा आहे. मी तुम्हाला जसं सांगितलं कथाबीजानुसार आपली कथा असायला पाहिजे. सांगितलं होतं कथेचा लेखन कथाबीजानुसार असावे. म्हणजेच काय, कथाबीजाचे प्रकार बघितले आपले तर बोधकथा आहे, रूपकथा आहे, शौर्यकथा आहे, विज्ञान कथा आहे, ऐतिहासिक कथा आहे, विनोदी कथा आहे, सामाजिक कथा आहे, कौटुंबिक कथा आहे, ग्रामीण कथा आहे, प्रेम कथा आहे. असे वेगवेगळे कथाबीजाचे काय आहेत, प्रकार आहेत. मग आपण बोधकथा घेतली तर त्या कथेमध्ये समाजाला बोध मिळेल अशी कथा असली पाहिजे. त्यानंतर जर शौर्य कथा बघितली तर एखाद्या शूरवीराचं जीवनचरित्र आपण त्या कथेमध्ये उल्लेख असायला पाहिजे. विज्ञान कथा जर घेतलं तर विज्ञान कथेमध्ये वैज्ञानिक शब्द, विज्ञानाचे शब्द वापरले पाहिजेत. त्यानंतर ऐतिहासिक कथा जर असेल तर इतिहासात घडलेल्या गोष्टीचा किंवा ऐतिहासिक स्थळांचा आढावा या कथेमध्ये असला पाहिजे. विनोदी कथा असेल तर त्या कथेमध्ये वेगवेगळे विनोद असले पाहिजे. असे जे कथाबीजाचे जे प्रकार आहेत ते या प्रकारानुसार आपली कथा असली पाहिजे. त्यानंतर जी कथेची घटना प्रसंगे. आता घटना प्रसंगे कथाबीजानुसार आपल्या कथेतील पात्रे, कथाबीजानुसार त्या कथेतील पात्र व प्रसंगाचे काय करावे लागते, निवड करावी लागते. घटना प्रसंग व स्थळ म्हणजेच कथाबीजानुसार काय करावं लागतं, पात्राची व प्रसंगाची निवड करावी लागते.
आता घटना आणि प्रसंग आणि पात्रे हे कथेचा काय असतो, सांगाडा असतो किंवा त्याचं शरीर असतं. त्याचं वर्णन हे चित्रदर्शी असते. काय असते, चित्रदर्शी. आता पात्राचं जर आपण स्वभाव बघितलं, या पात्राचं जर स्वभाव बघितलं तर स्वभाव कसा असला पाहिजे, त्याच्यामध्ये रागीट, कधी कधी असलं काय पाहिजे, रागीट असला पाहिजे, कधी कधी भोळसं असला पाहिजे, आनंदी असला पाहिजे, समजदार असला पाहिजे, दुःखी असला पाहिजे, शूर असला पाहिजे. हे जे कथेतील स्वभाव आहे ते कथेतील स्वभाव का असला पाहिजे, वेगवेगळ्या प्रकारचे असले पाहिजे. आता यामध्ये जर रागीट स्वभाव जर बघितलं तर रागीट स्वभावाचे पात्र त्या ठिकाणी आले पाहिजे आणि त्या तसे शब्द आले पाहिजेत. त्यानंतर समजदार जर पात्र असेल तर समजदारीचे जे शब्द आहेत ते त्या ठिकाणी ती भाषा आली पाहिजे. दुःखी असलं पाहिजे, दुःखी जर पात्र असेल तर ते त्याचे दुःख हे आपण त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, दुःखीतील विनोदी दुःखामध्ये जे शब्द असतात ते शब्द काय असले पाहिजे. त्यानंतर कथेची जी भाषा आहे ती कथेची भाषा ही कथेला अनुरूप असली पाहिजे. कथेला अनुरूप असली काय ती भाषा असली पाहिजे. जी भाषा आहे त्या कथेच्या पात्राला अनुसरून ती जर भाषा असले तर आपली कथा ही काय असते, एकदम आकर्षक पद्धतीची तयार होऊ शकते. त्यानंतर या कथेमध्ये आपण अलंकारिक शब्द वापरून, अलंकारिक भाषा वापरून आणि या कथेची आपण काय करू शकतो, परिणामकारकता वाढवू शकतो. जर कथेमध्ये जर आपण अलंकारिक भाषा वापरली तर आपली कथा अधिक परिणामकारक होऊ शकते. म्हणून आपल्या भाषेमध्ये, आपल्या कथेमध्ये आपण काय करावं लागतं, अलंकारिक भाषा काय करावी लागते, वापरावी लागते, जेणेकरून आपल्याला काय करावं लागतं, ती आपली कथा परिणामकारक तयार होते. आता विरामचिन्हाचा योग्य तो वापर करा. आपल्याला वेगवेगळ्या विरामचिन्हे आहेत. मग कुठं स्वल्प विराम आहे, अर्धविराम आहे, प्रश्नचिन्ह आहे, दुहेरी अवतरण चिन्ह आहे. हे वेगवेगळे जे विराम चिन्ह आहेत आपल्याला योग्य जागेवरती तो वापर करावा. त्यानंतर पात्राचं जे ठिकाण आहे, जसं तुम्हाला सांगितले, जी भाषा आहे ती जी भाषा पात्रात जी आपल्या कथेमधील जे पात्र आहे त्या पात्रानुसार आपली जे घटना आहे ती घटना त्या पात्राला दिलेल्या घटनेनुसार ती भाषा आपल्याला काय करावी लागते, वापरावी लागते. आणि यामध्ये तुम्ही म्हणी वापरू शकता, त्याच्यानंतर वाक्यप्रचार वापरू शकता, कथेमध्ये वापरू शकता. आता आपला तात्पर्य कसं असायला पाहिजे, समारोप हे कथेच्या व्यवस्थेत जसं घटनाक्रम आहे त्या घटनाक्रमानुसार आपला समारोप असायला पाहिजे. त्याचबरोबर जे तात्पर्य आहे, तात्पर्य करत असताना त्या तात्पर्यामध्ये आपल्याला कोणाला तरी उपदेश देता यावं, कोणाला तरी बोध घेता येईल आणि कोणत्या तरी गोष्टीवरती आपला प्रभाव पडेल, त्या कथेचा प्रभाव पडेल, अशी घटना, असे तात्पर्य आपल्याला या कथेच्या माध्यमातून तात्पर्य देत असताना आपल्याला काय करावं लागतं, त्या आपल्या कथेचा तात्पर्य असा असला पाहिजे की त्या तात्पर्यातून कोणीतरी बोध घेतला पाहिजे, कोणाला तरी काय मिळालं पाहिजे, उपदेश मिळाला पाहिजे आणि कोणाचा तरी जीवनावर प्रभाव पडला पाहिजे. असे वेगवेगळे तात्पर्य आपण काय करू शकतो, या कथेतून देऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे मुद्दे आहेत या मुद्द्याचा जर तुम्ही विचार केला तर आपली कथा ही काय होऊ शकते, आकर्षक पद्धतीची तयार होऊ शकते. म्हणून या कथेचा या सर्व मुद्द्यांचा योग्य पद्धतीने वापर करा. वापर केल्यानंतर आपली कथा ही आकर्षक पद्धतीची काय होऊ शकते, तयार होऊ शकते. आता यानंतर आपण प्रश्न 5 आ मध्ये जे कथा लेखन आहे, या कथा लेखनावर कोणकोणत्या प्रकारच्या प्रतिपत्रिका आपल्याला विचारल्या जाऊ शकतात ते आपण काय करू, त्याचा आढावा घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या कृती आपल्याला कथा लेखनाविषयी विचारतात त्याचा आपण आढावा घेऊया. कथालेखन, मूल्यमापनाच्या नियोजित कृती, या जे प्रकार आहेत या पद्धतीने तुम्हाला जे परीक्षेमध्ये कृती पत्रिका विचारली जातात, बरोबर. तर या प्रकारचे तुम्हाला प्रश्न
परीक्षेमध्ये काय करू शकतात, विचारले जाऊ शकतात. तर आपल्याला याच्यामध्ये पहिला प्रश्न कसा येऊ शकतो, कथा बीजावरून कथालेखन. आता कथा बीजावरून कथालेखन करत असताना आपल्याला माहिती आहे की कथाबीज कोणकोणते, आणि त्या कथा बीजावरून तुम्हाला काय येऊ शकते, कथालेखन लिहा असा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. मग एखादी शौर्य कथा लिहा, एखादी विनोदी कथा लिहा, एखादी ऐतिहासिक कथा लिहा, असे तुम्हाला प्रश्न काय येऊ शकतात, येऊ शकतात. त्याचबरोबर शीर्षकावरून कथालेखन. आता एखादी कथेचा तुम्हाला या ठिकाणी काय केलं जातो, शीर्षक दिला जातो, आणि त्या शीर्षकावरून तुम्हाला काय करावे लागते, कथा लिहावी लागते. मग एखादी चतुर कावळा, त्यानंतर लालची कुत्रा, असे वेगवेगळे प्रकारचे जे कथेचे शीर्षक आहेत ते शीर्षक देऊन तुम्हाला काय करू शकते, प्रश्न विचारू शकते. मग त्या शीर्षकावरून तुम्हाला काय करावी लागते, ती कथा लिहावी लागते. त्याचबरोबर दिलेल्या शब्दावरून कथालेखन. आता तुम्हाला एखादी काय देऊ शकतात, शब्द देऊ शकतात, त्या शब्दावरून तुम्हाला काय करू शकतो, तुम्ही कथा लिहू शकता. आता याच्यामध्ये मी एक शब्द या ठिकाणी देतो बघा तुम्हाला, दिलेल्या शब्दावरून कोणतेही पाऊस, शेतकरी, महापूर आणि संघर्ष. पाऊस, महापूर, शेतकरी, संघर्ष. बघा हे शब्द कोण दिले, दिलेल्या शब्दावरून कथालेखन. आता कोणते शब्द दिले आपल्याला, पाऊस, महापूर, शेतकरी, संघर्ष. या 4 शब्दातून आपल्याला काय करायचं आहे, एक कथा लिहायची, बरोबर. मग आता ते सगळे शब्द आपल्या कथेमध्ये आले पाहिजे. याच्यात आपण स्वतः पात्र निवडले पाहिजे. आणि त्या आता शेतकरी म्हणल्यानंतर ग्रामीण भागातील ती कथा असेल, असे वेगवेगळे कथा तुम्हाला काय करावं लागतात, लिहावं लागतात. त्याचबरोबर अपूर्ण कथा पूर्ण करणे. एखादी कथा तुम्हाला अपूर्ण दिली जाईल, मग त्या कथेचा तुम्हाला काय करावा लागतो, शेवट करावा लागतो. एखादी कथा तुम्हाला अपूर्ण पद्धतीने दिली जाईल, आता तीच कथा तुम्हाला काय करावं लागतं, त्याचा शेवट करावा लागतो. दुसरी, कथेचा पूर्वार्ध देऊन उत्तरार्ध लिहिणे. पूर्वार्ध म्हणजे या ठिकाणी कथेचा सुरुवात देतात, कथेला काय करतात, सुरुवात देतात फक्त. ती कथा सुरुवातीला कशी असेल आणि त्याचा शेवट कसा असायला पाहिजे, ही कथा तुम्हाला काय करावं लागतं, या उत्तरार्धामध्ये लिहावी लागते. त्याचबरोबर उत्तरार्ध देऊन पूर्वार्ध लिहिणे. मग या प्रकारामध्ये उत्तरार्ध देऊन पूर्वार्ध लिहिणे या प्रकारामध्ये तुम्हाला काय करावं लागतं की कथेचा शेवट दिलेला असतो, कथेचा तुम्हाला शेवट दिला असतो. त्या कथेचा तुम्हाला सुरुवातीपासून ती कथा कशी असेल त्याचं यथाचित्त जे घटना आहे ते घटना ती शेवट वाचून म्हणजे त्याचं उत्तरार्ध वाचून तुम्हाला त्याचा पूर्वार्ध लिहावा लागतो. म्हणजे ती कथा सुरुवातीला कशी असू शकते ती तुम्हाला सुरुवात काय करावं लागतं, या प्रकारामध्ये लिहावं लागतं. त्यानंतर मुद्द्यावरून कथालेखन. आता मुद्द्यावरून कथालेखन आपण कशा पद्धतीचे असू शकते एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो. काय असेल, एक गरीब मुलगा डॅश डॅश, त्यानंतर वडील नाही. आता बघा एक मुद्द्यावरून कथालेखन याचं उदाहरण तुम्हाला एक सांगतो कसे मुद्दे असू शकतात. मग बघा याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. एक गरीब मुलगी डॅश, वडील नाही डॅश, आई आजारी डॅश, शाळेचा खर्च पेलणे अशक्य डॅश, तिच्या डोक्यात कल्पना डॅश, आपल्या वर्ग शिक्षकांना कल्पना सांगते डॅश, तिला शिलाई मशीन मिळते डॅश, सुट्टीच्या दिवशी ती मास्क शिवू लागते डॅश, शाळेच्या खर्चासोबत घर खर्चही भागू शकते. आता हे झाले मुद्दे. आता या मुद्द्यावरून आपल्याला काय करावं लागतं, कथा लिहावी लागते. या मुद्द्यावरून आपल्याला जी कथा आहे
ती कथा आपल्याला काय करावी लागते, लिहावी लागते. हे मुद्दे आता या मुद्द्याला तुम्हाला योग्य शीर्षक द्यावा लागतो. या कथेला ते योग्य शीर्षक देऊन ती एक मुलगी, मग ती मुलगी कोणती, हे सगळे पात्र तुम्हाला निवडून काय करावं लागतं, एक रुचकर आकर्षक काय करा तुम्हाला कथा लिहावी लागते. तर विद्यार्थ्यांनो, हे तुम्हाला मुद्दे कळालेच असतील. या प्रकारचे प्रश्न आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये विचारू शकतात. आणि हे सोडून असं नाही की याच्यातलेच काही विचारतील, हे सोडून सुद्धा दुसऱ्या प्रकारचे तुम्हाला काय करू शकतात, प्रश्न हे प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता एक कथा घेऊया. त्या एक कथा कशी असायला पाहिजे, ती कथा आपण काय करू, एक कथेचा प्रकार आपण या ठिकाणी पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या प्रकारामधलं एक प्रकार आपल्याला काय करायचे, अभ्यासायचा आहे. मग हे जे कथा आहे ते कथा, जसं आपले जे प्रकार आहे त्या प्रकारामधील एक प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे. तो कथा अपूर्ण कथा पूर्ण करा. जी अपूर्ण कथा आहे त्या कथेला आपल्याला काय करायचे, पूर्ण करायचं आहे. मग त्या अपूर्ण कथा कोणती आहे, ती कथा मी तुम्हाला काय करणार आहे, वाचून दाखवणार आहे. मग ती कथा तुम्हाला काय करायची, पूर्ण करायची. ती जी मी अपूर्ण कथा वाचणार आहे ती पूर्ण कथा कशी असेल हे सुद्धा मी वाचणार आहे. अशाच पद्धतीची तुम्हाला दुसऱ्या कविता काय करायची, दुसऱ्या कथा हे तुम्हाला तयार करायची. तर आपण अपूर्ण कथा वाचूया. बघा, आम्हाला उन्हाळी सुट्टी लागणार म्हणून मी व माझी धाकटी बहीण सानिका खूप खुश होतो. आम्हाला कारणही तसेच होते. बाबांनी सुट्टीत महाबळेश्वराला नेण्याचे कबूल केले होते. 10 मे ते 15 मे अशी ट्रिपची तारीखही नक्की ठरली होती. मी सहलीच्या आनंदात रंगून गेलो होतो. वैभव दादा कॅमेरा बरोबर घ्यायचं का, सानिकाच्या या प्रश्नाने मी भानावर आलो. अगं हो, घेऊया ना, म्हणून मी तयारीला लागलो. बरोबर नेण्याच्या वस्तू एकत्रित करणे या तयारीला मी लागलो. महाबळेश्वरची भौगोलिक माहिती आंतरजालावरून मिळवणे आमचा उत्साह नुसता ओसंडून वाहत होता. आंतरजाल म्हणजे इंटरनेट. महाबळेश्वरची भौगोलिक माहिती आंतरजालावरून मिळवणे आमचा उत्साह नुसता ओसंडून वाहत होता. बघता बघता 10 मेची पहाट उजळली. आई, बाबा, मी, सानिका सर्व तयारीला लागलो. सकाळचे 9 वाजले. आवराआवरी झाली आणि सगळे निघणार एवढ्यात दारावरची बेल वाजली. आणि बघा, हे अपूर्ण आहे. हे काय अपूर्ण. आता त्याच्या समोरची जी कथा अर्धवट राहिलेली ती काय करायची, आपल्याला पूर्ण करायची. आता या कथेला शीर्षक आहे सुख आले माझ्या दारी. काय, सुख आले माझ्या दारी, हे या कथेला शीर्षक. आता कथा जी अपूर्ण होती ती कथा आपण काय करूया, पूर्ण करूया. मी आणि सानिका एकाच वेळी दरवाजा उघडण्यासाठी धावलो, कारण आम्हाला घेऊन जाण्यासाठी गाडी येणार होती. गाडी आली आहे हे समजून दार उघडले होते, पण समोर पोस्टमन काका हजर होते. आम्ही थोडेसे गोंधळूनच टपाल हाती घेतलं आणि बाबांच्या टेबलावर ठेवून दिलं. परत आम्ही आमच्या कामाला लागलो. बाबांनी ते उघडून पाहिलं आणि आनंदाने माझी थोरली बहीण दीपिका ताईला आवाज दिला. तिच्या हाती टपाल ठेवत बाबा म्हणाले, चल लवकर आवर, आपणा 4 दिवसात ऑफिसला जाऊन रुजू व्हायचंय. क्षणभरात महाबळेश्वरच्या ट्रिपची तयारीत बदल झाला होता. क्षणातच घरातील आनंदी वातावरणात अधिकच भर पडली. आम्ही सर्व हर्ष उल्हासित झालो होतो. माझी बहीण, माझी थोरली ताई
IAS परीक्षा उत्तीर्ण झाली होती. 5 दिवसात भारतीय प्रशासकीय सेवेत कधीही रुजू होण्यासाठी कळविण्यात आले होते. आनंदाला पारावरचा उरलाच नव्हता हे सांगण्यासाठी शब्दही अपुरे पडत होते. मी ताईला सांगून टाकलं, ताई मला ट्रिपला जायचं नाही. पण बाबांनी मध्येच मला थांबवायला सांगितलं, आपली ट्रिप रद्द होणार नाही. परत आल्यावर आपण नक्की जाऊ महाबळेश्वरला. बाबा व ताई आज रुजू होण्यासाठी निघाले होते. रुजू होण्याचे काम पूर्ण करून परत येणार होते हे ऐकून मला फार समाधान वाटले. मी आणि सानिका पुन्हा आनंदी झालो. तात्पर्य काय? मनोरंजनातील आनंदापेक्षा कर्तव्यातील आनंद अविस्मरणीय वाटते. आता या कथेमध्ये आपल्याला अपूर्ण कथा दिली होती. ती अपूर्ण कथा आपण काय केली, त्याला पूर्णस्वाद नेली, म्हणजे ती पूर्ण केली आणि याला आपण तात्पर्य सुद्धा दिला. तर अशा वेगवेगळ्या प्रकारची कविता तुम्ही काय करू कथा आपण काय करतो, या कथा तुम्ही तयार करू शकता आणि ती आकर्षक करू शकता. आणि वेगवेगळ्या पद्धतीचे जे आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाते, मग तुम्हाला मुद्दे देऊन जर विचारले तर तुम्ही मुद्द्याचा योग्य वापर करून ती कथा आकर्षक पद्धतीने तुम्ही तयार करू शकता. त्याचबरोबर आपल्याला जर काही शब्द दिले तर त्या शब्दाचा योग्य वापर करून, योग्य पात्र निवडून आणि योग्य ती भाषा निवडून आपण काय करू शकतो, ती कथा आपण पूर्णश्वास नेऊ शकतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही हे सर्व मुद्दे या सर्व मुद्द्याचा अभ्यास करून जर ते सर्व मुद्दे जर वापरलात तर आपल्याला कविता, आपली ही कथा आपण काय करू शकतो, आकर्षक पद्धतीने तयार करू शकतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ही कथा कशी वाटली हे अवश्य कळवा. आणि या कथेचा सारांश सुद्धा तुम्हाला, प्रत्येक कथेच्या सारांश तुम्हाला काय करायचं, त्या कथेचा सारांश तुम्हाला लिहायचं आहे, तात्पर्य लिहायचं आहे. त्यानंतर त्याचा तुम्हाला जो पहिला मुद्दा दिला तो पहिला मुद्दा सुद्धा मला काय करायचे, त्याचा आकर्षक पद्धतीचं शीर्षक द्यायचं आहे. असे वेगवेगळे मुद्दे जर तुम्ही योग्य पद्धतीने वापरले तर आपली ही कथा जी आहे ती आकर्षक पद्धतीची बनू शकते. म्हणून तुम्ही या सर्व मुद्द्याचा विचार करून एक कथा चांगल्या पद्धतीची तुम्ही तयार करू शकता. या ठिकाणी आपला हा कथा लेखनाचा जो भाग होता तो या ठिकाणी संपलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पुढील भाग, व्याकरणाचा जे भाग आहे ते आपण पुढील व्हिडिओ मध्ये घेणारच आहोत. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अवश्य कळवा. आणि आपल्या पवन वाघ अकॅडमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर PWA लाईव्ह हे दोन्ही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. आणि त्याचबरोबर गुगल प्ले स्टोरवरून पवन वाघ अकॅडमी हा ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. त्या ॲप्लिकेशनमध्ये सर्व अभ्यासक्रम उपलब्ध आहे. आणि सध्या सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, कोरोनाचा काळ चालू आहे. घरी राहा, स्वस्थ राहा आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. त्याचबरोबर पाहत राहा पवन वाघ अकॅडमी युट्यूब चॅनल. धन्यवाद.